बळी, यावेळीही समुद्र मंथनातून जे बाहेर येईल त्यावर आमचाच अधिकार असेल. देवलोक हो, आपली सगळी शक्ती पणाला लावा. अमृत ही आपलेच आहे आणि सगळी रत्ने आपलीच आहेत. स्वामी, यावेळी समुद्रदेव काय देणार आहे? लवकरच कळेल ते. पण जे असेल त्यावर दैत्यांचा अधिकार असेल, कारण समान न्यायाने त्यांना देखील मिळायला हवं. मात्र स्वामी, अमृत आले तर? पार्वती, अमृत इतक्या सहज मिळणार नाही. त्यासाठी सर्वांनाच फार मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागेल. मात्र यावेळी तुम्ही पुढे होऊ नका. पार्वती, प्रतीक्षा कर. नारायण नारायण. आणि समुद्र मंथनातून तो शुभ्र वर्णाचा, असीम बळाचा, साऱ्या अश्वांचा राजाच जणू असा तो उच्चैश्रवा बाहेर आला. त्याचे रूप पाहून देव आणि दैत्य दोघेही गुंगून गेले. त्याचा तो असीम वेग पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटत होते. त्याच्या विद्युत वेगाने धावताना जणू धरणीचा कंप होतो आहे की काय असे वाटत होते. वाऱ्याच्या वेगाने नव्हे विद्युत वेगाने तो पांढरा शुभ्र अश्व असं म्हणतात धावत होता. ते चित्र थक्क करणारे होते. या सुगंधी वृक्षाचा दैत्यांना काहीच उपयोग नाही, कारण ह्याच्या दिव्य फुलांचा सुगंध आणि ह्याचे सौंदर्य ओळखण्यासाठी जी सृजनशीलता हवी ती दैत्यांकडे नाही. आणि म्हणूनच ह्या पारिजातकावर अधिकार इंद्रदेवांचा असेल. हे प्रभू, मी समस्त देवलोकांच्या वतीने आपल्याला वंदन करतो. मी आपला अत्यंत ऋणी आहे. नारायण नारायण. आणि समुद्रातून पारिजात बाहेर आला. माझ्या आराध्यांना अतिशय प्रिय असणारा असा तो वृक्ष, ज्याच्या केवळ स्पर्शाने आपला थकवा नाहीसा होतो असे ते दिव्य पारिजातकाचे झाड. हा वृक्ष केवळ माझ्या आराध्यांनाच नव्हे तर श्री लक्ष्मी मातेंना देखील अत्यंत प्रिय आहे. हा वृक्ष त्यांना प्रसन्न करतो. ओम नमो मणींद्राय आयुधधराय मम लक्ष्मी वसंचित पूरय पूरय ऐहिं क्लीहौ मणिभद्राय नमः. श्री महालक्ष्मी देवींना आणि श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असणाऱ्या पारिजातकाच्या पुष्पाचे आणि त्या पारिजातकाच्या झाडाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे.
असं काय होतं अचानक मला? या झाडाचे पुष्प जरी त्यांना प्रिय असले तरी ते कधीही तोडून त्यांना वाहिले जात नाही. नारायण नारायण. देवी, आपण अस्वस्थ दिसत आहात. म्हाळसा, काय झालं? काय नाही. मुनिवर, प्रारंभ करा. होय प्रभू. तर श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असा पारिजातकाचा वृक्ष समुद्र मंथनातून बाहेर आला. आता म्हाळसाताईसनी काय झालं असेल? म्हाळसा, काय झालं? तू अशी अस्वस्थ का आहेस? मला चंदनाचा सुगंध येतो आहे. चंदनाचा सुगंध म्हणजे श्री विष्णूंचे अस्तित्व, होय ना मुनिवर? नारायण नारायण. होय देवी. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मला सुगंध येतो आहे. याचा अर्थ ते इथेच कुठेतरी आहेत. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री वासुदेवाय नमः. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री वल्लभाय नमः. ओम श्री हरये नमः. ओम श्री गोविंदाय नमः. ओम श्री निवासाय नमः. ओम श्री व्यंकटेशाय नमः. माझ्या प्रिय भक्ताने श्री म्हाळसा देवींना जे सांगितलं ते असत्य कसं असेल? मला माझ्या असण्याचे संकेत श्री म्हाळसा देवींना द्यावेच लागतील. नारायण नारायण. मुनिवर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला श्री विष्णूंच्या अस्तित्वाची चाहूल लागली आहे. मला चंदनाचा सुगंध येतो आहे. याचा अर्थ ते इथेच कुठेतरी आहेत, पण त्यांचे दर्शन मला होत नाही. शुभ संकेत आहेत देवी. तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. पण मला त्यांचं दर्शन का होत नाही? माधवा, आता म्हाळसेला काय सांगावे? आपल्याकडे उत्तर नाही असं कसं होईल? म्हाळसा, श्री विष्णू हे सृष्टीच्या चराचरामध्ये आहेत. झाडांमध्ये, पानांमध्ये, फुलांमध्ये, वेलींमध्ये, नदीमध्ये, आकाशामध्ये, सर्वत्र श्री विष्णू आहे. पण मला त्यांचे दर्शन हवे आहे. म्हाळसा, तुला त्यांचे दर्शन निश्चितच घडेल, पण त्यासाठी योग यायला हवा. पण या क्षणी मी तुला इतकेच सांगतो की तो क्षण फार दूर नाही. देवी, सूर्यास्त झाला. आज आख्यान इथेच थांबवावे लागणार. श्री हरे नारायण नारायण नारायण. श्री हरे नारायण नारायण नारायण. तुम्ही कोणाचे स्मरण करत होतात? श्रीराम यांचे. तुम्ही या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी आहात. असे असताना श्रीराम कोण आहेत? आणि तुम्ही त्यांचे नामस्मरण का करत होतात हे मला कळले नाही.